नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शो मध्ये स्वागत आहे। आज आपण आलेलो चोराडच्या मैदानात आणि या मैदानाचा गुलालाचा मानकरी नाशिककरांचा गुरु। नमस्कार। काय सांगाल, कसं नियोजन ठरलेलं आजचं? नियोजन केलेलं एक 2-4 दिवसापूर्वी शेटने केलेली। कुठल्या शेटने गेलेले? नाशिकचं आणि इथलं नाशिकचं जय पराजय ग्रुपचं ते आणि इथलं चोराड्यातलं चोराडेचं, म्हणजे दोन्ही ज्यांच्याकडे आहे सांभाळायला हो, आणि दोघांचं. ज्यांचा बैल आहे त्यांचा त्यांनी नियोजन केलेलं। हो हो दोघात। आज गाडी कितव्या गटात पडली? 7व्या गटात पळाली आणि 7व्या सेमीत पळाली कडनी। म्हणजे ते पण 7 आणि ते पण 7। हो गटाला मधनं पळालेली आणि सेमीला 1 नंबर तास कडे नव्हती। पब्लिकला पळून सेमी पास झालाय। हो. काय सांगाल त्याविषयी? काय आता बैल काय म्हणजे प्रत्येक- नशिबात 1-2 मैदान कडच आहे। मागल्या मैदानात बी कडच होती, ह्या मैदान कडच होती आणि फायनलला पण कडच लागली। हो बैलाला बैल. बिघडलं. पण बैलाला बैल लागला ना आज चांगला, त्यामुळे त्यानं पण करून जावलं कडनी काय असतंय ते। आमदार विषयी काय सांगा? आमदार म्हणजे आमदार आमदार बी जरा झालाय क्वार्टर फायनलला टाकाटाकी झाला, पण आम्ही हो बैल सोडण्याच्या नादात जरा गडबडीत होतो, त्यामुळे लक्ष दिलं नाही। पण क्वार्टर फायनल आमचा आमदार उतारला होता, जरा वाईज एवढ्या तिकडे तिकडे झालं, आपलं एक बैल राहिलाय फायनलला, त्यामुळे काय दिलं ही करून बसलो नाही, कारण आपली इकडे जाऊ दे बोललो कुठला तरी एक राहिलाय। आणि नशिबानं आज कडन पळून सेमी बी काढला आणि कडन पळून 4 नंबर बी केलाय। आणि आज सगळ्या टॉपच्याच गाड्या होत्या, सगळ्या टॉपच्या गाडीत। टॉपच्या महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, सगळी मोठी सगळी ह्याच्यात बैल पण होती। गुरु इकडं जास्त सेट झाला असं सांगाल का? गुरु सेट झालाय, त्याला सेट केलाय सरांनी आम्हाला सांगितलं होतं, बैल जास्त दिवस बांधू नाही, पावसात इकडे होता, बैल इकडे आणला पोरांनी, आपलं मित्र समूह, आपलं मित्रांनी सगळ्यांनी म्हणजे व्यायाम देऊन व्यायामात आणून इकडे तिकडे करून आता गुरु फायनल राहतोय। मागली 2 मैदान लागदार 1 नंबर केला। आज जरी गाडी मधनं लागत्या तरी 1-2 मध्ये 100% आम्ही उतरतोय। किती हातावर आलाय, म्हणजे ओळखाय किती लागलाय गुरु? काय हो काय नाही, असं काय नाही, आम्ही आता एवढं टॉपचं बैल आहे म्हणते ना, मारक्या बैला कधी बी विश्वासावर नाही, पण आम्ही बिना टॉपचं म्हणतो तर सोडून बिडून व्यायामला नेतो। कुठली बी पोरं असू द्या, गावातली कोण पण येऊ द्या, नवीन जुना येऊ द्या, काय नसतंय। आणि आम्ही जरी सांभाळ आमच्याकडे असलं तरी, आम्ही असलो नसलो तरी आमच्या माघारी म्हणलं तरी पोरं येते ती, फोन लावून मनानं व्यायाम देऊन जाते ती। म्हणजे गावाच्या जवळ फाटी असल्याचा एक फायदा होतोय। गावाच्या फाटीजवळ असल्या फायदा आणि एक टॉपचं बैल आज आपल्या गावात आहे ते। आणि जरी पहिल्यापासून आमचा जर गुरुन मार खाला तर आमदार आमचा काय फायनल राहतो, आमदार मार खाला तर गुरु फायनलला राहतो। म्हणजे ह्याचा गुलाल त्याच्या अंगावर हा, टाकल्याशिवाय त्याच्या- किंवा हा. त्याचा आणि ह्याचा आमचा दुसरा एक जय पराजय नाशिकचा बलमा म्हणून आहे, आज तो बी गॅस चांगला लागला होता, पण जरा वाईस तासात गाडी गेली त्यामुळे फॉल झाला नाही, तर तो बी 2 मैदान मागल्या फायनलला राहिला होता। गुरुबर कोण पडलाय आज? आज गडसिंदीचा बाब्या डॉन बाब्या डाऊन। आणि आंधळी। दादा काय सांगाल, बाब्या विषयी काय सांगाल? बाब्या मागच्या 2 मैदानात 1 नंबरचा मानकरी आहे। टाकेवाडीच्या मैदानात पाहिला, तिथून गॅपवर ठेवला। आजचं नियोजन कसं लागलेलं काय? तर काय शेटचा फोन आलता, शेटने सांगितलं की आम्हाला 1 नंबर करायचंच आहे, तर आमचं सलग 2-3 मैदानात 1 नंबर करतोय हा गुरु, आणि गुरु पळतोच। पहिल्यापासून या बैला संग आपल्याला पळायची आवडत होती, पण नशिबानं झाला पायरा, पळालो आम्ही। म्हणजे दोन्ही मालकांची पण मन जुळावी लागतात। हा, म्हणजे मन जुळली की गुलाल फिक्स आहे। गुलाल फिक्स आहे, दोन्ही मालकांचं मन जोडले की गुलाल 100% फिक्स आहे। बाब्याचं काय सांगाल, कुठलं खरेदी वगैरे त्याची? बाब्या ते खरेदी लहान असतानाच केलेला आहे, आदत असतानाच। आणि आजचं कितवं मैदान होतं त्याचं? आतापर्यंत बाब्याचं काय 25-30 गुलाल असतील, आदत मध्ये वेगळं 25-30 आहेत, तर आता दुसरं झाल्यापासून आता मोठ्या मोठ्या मैदानात राहिलोय आम्ही। कुठल्या मैदानात राहिलाय? अरे विसापूरला सोन्याचं मैदान झालं का, हा, तिथं पण सोन्याच्या मैदानात राहिलो, जायगावला मोठ्या सोन्याच्या मैदानात राहिलो, आता टाकेवाडीला झालं का मैदान, त्या मैदानात 1 नंबर केला दुसऱ्यात। म्हणजे जे मोठं मैदान असतंय तिथं राहतोय। काय सांगाल, म्हणजे बाब्याविषयी काय सांगाल? बाब्याचं कसं आहे, बाब्या आमचा ईर्ष्यू पोहतो। बाब्याचं कसं आहे, जे बैल लागला हे राहिलाच, त्याला पाळणारा। बाब्याचं आठवणीतलं कुठलं मैदान आहे म्हणजे तुमचं? विसापूरचं सोन्याचं मैदान, कितवा नंबर गेलेला त्यात? तिथे 4 नंबर केलता एवढ्या मोठ्या मैदानात। एवढ्या मोठ्या मैदानात टॉपचं हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी सगळं होतं। आणि विशेष म्हणजे ओपनची बैल होती हा, आणि ओपन त्याच्यात धूळ घातलेला। हो, दुसरा चालता, एक 8 दिवस झालं दुसरा चालला, 8व्या दिवशी नेला, आणि तिथं सोन्याच्या मैदानात राहिला, परत लगेच 6 दिवसानं जायगावच्या मैदानात मोठं मैदान होतं तिथं राहिला। कसं ट्रेनिंग दिलेलं आहे बाब्याला? त्याला व्यायाम असतो, सकाळी 1-1.5 किलोमीटर चालवायचा, पोरं चालवतात, आम्ही नसलो तरी पोरं घरची चालवतात, सगळे चालवतात। कुठल्या खांदी पळतोय? 2 खांदी आतनं बाहेरनं पळतो। आणि तळ वगैरे कसं काय? त्याला एक 100-150 फूट फक्त त्याला काढून घेतला का नाही की मग एकदा लागला की
सोडत नाही मग गाड्या. ड्रायव्हर कोण असते आता बाब्याच्या गाडीवर तुमच्या? ड्रायव्हर काय कोणता पण ड्रायव्हर असतो. चिम्या ड्रायव्हर आणतो, मोरा ड्रायव्हर आणतो, लक्कन ड्रायव्हर आणतो, शरद ड्रायव्हर आंधळीकर आणतात. आणि सुट्टी मेकर? सुट्टी मेकर सागर सस्ते, कृष्णा पवार, किरण चव्हाण आमचा आहे. ह्या दादांविषयी काय सांगाल? दादांना आज त्यांच्याच गावचं मैदान आहे आणि त्यामुळे आज गुलाल महत्वाचा होता. हा गुलाल महत्वाचा त्या दादा. कडनी सेमी आणि पास कडन शेमी काढायचं दादाने सांगितलं. दादाशनी बोललो कडन शेमी लागलाय, कसं होईल काय होईल. मनात आज धाकधुकी होती की ना, पण दादा बोलले काय नाही, आमचा बैल ह्या पाठीला 100 राहतो तर राहतो, आणि तुम्ही काय सुद्धा हे करू नका, राहणार तर राहणार आपण. आणि राहिलो त्यांच्या शब्दावर राहिलोच आपण. एक विश्वास पण होता बैलावर, त्यांचा बैलावर कॉन्फिडन्स होता की 100% आपण राहणारच. कारण त्याला तिकडे सवयच आहे म्हणजे नाशिकला पब्लिकची. त्याच्यामुळे बैल जाम मजबूत पळाला. कुठेतरी धाकधूक होती का सेमीला? सेमीला धाकधूक होती ना, आपण कडन आहे. पण पास झाल्यावर काय वाटलं? पास झाल्यावर लय आनंद झाला. आज गाडी कुणी आणली? गाडी मोरा ड्रायव्हर. मोरा ड्रायव्हरांनी आणली. हा, काय सांगाल त्यांच्याविषयी? मी गाडी त्यांनी खूप चांगली आहे. बाब्याविषयी काय सांगाल? बाब्या काय तो आदत मध्ये पळत होता तेव्हा आम्ही एकदा बघितलेला. आमचं एक पाहुणा आहे ते ढवळचं मल्हारी पाहुणं म्हणून, त्याने आम्हाला सुचवलेला तो बैल. फक्त त्या गावाचं नाव आठवत नव्हतं, पण आमच्याकडनं पायरा राहिलेला त्याचा करायचा. मग योग कुठं जोडून आला? योगाला जुळून त्या दिवशी चोराड्याच्या मैदानात 1 नंबर करून केला, आणि ह्यांनी पण तिकडे खालच्या मैदानात 1 नंबर केलेला. तर तिथं आम्ही बैल पळताना बघितलेला. शेवटी मोबाईल नंबर भेटणं महत्वाचं असतं म्हणजे हो. पैरा होण्यासाठी बाबा फोनवर किंवा. बरोबर आहे. मग ते कसं जोडून आलं? ती एक आमचं पाहुणं आहे ती मल्हारी पाहुणं म्हणून ढवळचं. मग त्यांनी निवेदन लावलेलं ही. त्यांना मी एक कॉल केला की असा असा बैल आहे. तर ती म्हणलं आपल्याच पाहुण्याचा बैल आहे, निवांत राहा, द्यायला लावतो. म्हणजे त्या एका शब्दावर पायरा झाला. म्हणजे आजच्या गोलाला त्यांचं पण योगदान आहे. हो, त्यांचं योगदान आहे भरपूर. पाहुण्यांमुळे हा पैरा जुळून आला. हो, पाहुण्यांमुळे पायरा जुळून आला. मात्र त्यांनी सांगितलेलं मला, फक्त मला कॉन्टॅक्ट ह्यांच्याशी करायला येत नव्हतं, लक्कन ड्रायव्हर किंवा ही पाहुणी. पण ते आज म्हणजे त्या मैदानात जुळून आलं. हो, जुळून आलं. बैल पळाला की सगळं जुळून येतं. या सांगाल गुरुचं नियोजन कसं असणार आहे आगामी? गुरुज आता 19ला पळणार आहे. कुठल्या गावचं मैदान? इथंच आहे, चोराड्यातच आहे. चोराड्यातलंच मैदान. धन्यवाद दादा, तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि पुढील वाटचाल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.